नमस्कार मंडळी, आज आपण छान असा कोबीचा पराठा बनवणार आहोत। तर त्यासाठी मी एक मोठा असा कोबी घेतलाय, कट करून घेणार आहोत आपण। लहान मुलांसाठी असो व मोठ्यांसाठी मस्त असा हा पराठा आहे। सध्याची रेसिपी मी बनवत आहे अगदी कमीत कमी मसाले घालून, जे टिफिनसाठी देखील आपण लहान मुलांना देऊ शकतो। तर या ठिकाणी मी कोबीचा अर्धा भाग करून घेतला आणि अर्ध्यालाही पुन्हा अर्धा भाग करून किसणीवरती छान असा बारीक किसून घेणार आहेत। तर झटपट असा बनतो। जर आपण आपली कणिक जर मळलेली असेल तर उत्तमच आहे। झटपट असा आपण कोबी किसून त्याचं स्टफिंग रेडी करू शकतो आणि पराठा बनवून मुलांना खायला देऊ शकतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा बारीक कोबी किसून झाला आहे आणि असा सुती कपडा घेतला मी। त्यामध्ये हा कोबीचा जो किस आहे ना, तो घालून छान असा आपण त्याच्यातलं जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते आपण काढून घेणार आहोत। कारण की या पाण्यामुळे तसंच जर घेतलं तर आपला जो पराठा आहे तो ओला होतो आणि लाटता देखील आपल्याला येत नाही। तर एक्स्ट्राचं हे जे पाणी आहे ना, यामध्ये आपण ते काढून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। बघू शकता असं छान असा याच्यातून सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे। चांगला असा हा मोकळा करून घ्यायचा आणि यामध्ये आपण मसाले घालायचे। याला आपण वेगळा मसाला देखील बनवू शकतो, पण आता सध्या हे झटपट होण्यासाठी मी या ठिकाणी धना पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि जिऱ्याची पावडर नव्हती, त्यामुळे मी या ठिकाणी अख्खा जिराच वापरला, कोथिंबीर वापरली। यामध्ये ना तुम्ही यामध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील, हिरवी मिरची बारीक केलेली असं सगळं वापरू शकता। पण झटपट होण्यासाठी आपले जे रेडी मसाले असतात ते यामध्ये घातले, चवीनुसार मीठ घातलं आणि व्यवस्थित असं बघू शकता मोकळं सुटसुटीत असं हे सारण या ठिकाणी तयार झालंय। आता आपण नॉर्मल चपातीसाठी आपण जी कणिक मळतो ना, तशी कणिक या ठिकाणी मी मळून घेतलेली आहे। तर नॉर्मल अशी कणिक या ठिकाणी थोडीशी पराठा बनवतोय त्यामुळे थोडंसं घट्ट असं करायचं आणि 10 मिनिटासाठी मी छान असं झाकून ठेवते, जेणेकरून ना आपले मस्त अशा या पराठे फुलून येतात। तर आपले 10 मिनिटं झालेत आणि आपलं कणिक देखील या ठिकाणी छान भिजला आहे। तर पुन्हा मी पाटावरती ना थोडंसं तेल लावून कणिक छान मळून घेणार आहे, जेणेकरून आपले पराठे या ठिकाणी सॉफ्ट होतील। तर आपल्याला आता पराठा बनवायचा आहे। तर एक मोठा गोळा घेतला आणि त्याचे पुन्हा मी 2 छोटे गोळे तयार करून घेतले आणि पुरीच्या आकारामध्ये ना एकसारखे लाटून घेणार आहेत। या पद्धतीने मी जेव्हा पराठे करते ना, तर ते पराठे अजिबात फुटत नाही। परंतु जर आपण गोल करून त्यामध्ये हे सारण भरतो तर ते पराठे बऱ्याचदा फुटतात। तर त्यामुळे पराठे बनवण्यासाठी ना ही पद्धत मला खूप आवडते। तर तुम्ही देखील असं नक्की करून बघा। तर सगळ्या बाजूने भरल्यानंतर ना सगळ्यात पहिले अशा कडा पॅक करायच्या आणि त्यानंतर थोडंसं पीठ घालून ना पुन्हा वरतून प्रेस केल्यानंतर हे जे सगळं सारण आहे ना, ते एकसारखं सगळ्या बाजूंनी पसरतं आणि छान असं कडेच्याच बाजूने लाटायला सुरुवात करायची, म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं छान पसरलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पराठा फुटत देखील नाही। तर छान असा आपला पराठा लाटून झाला आहे। तव्यावरती मस्त असं तूप घालून घेऊया आणि हा पराठा छान लाटून देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर खमंग असा दोन्ही बाजूंनी हा पराठा आपण भाजून घेणार आहोत। तर मधुराणी रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील ना, तर मधुराणी रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनलच्या या सगळ्या व्हिडिओजसाठी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करत जा। तर दोन्ही बाजूंनी खमंग असं तूप घालून छान असे पराठे मी भाजून घेतलेत। तर बाकीच्या पिठाचे देखील आपण असे पराठे बनवून घेणार आहोत। तर या ठिकाणी ना मी तुम्हाला जो सांगितला तशा प्रकारे करून बघितलं तर बघू शकता सारण थोडंसं बाहेर येतं। तर त्यामुळे ना आधीची पद्धत अगदी योग्य आहे, त्याच पद्धतीने आपण पराठे करून घेणार आहोत सगळे आणि तूप घालून मस्त असे खमंग भाजून घ्यायचे। दहीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत देखील हे पराठे खूप सुंदर लागतात। तर तुम्ही नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनसाठी आपण झटपट असे बनवू शकतो आणि न आवडणारेही मुलं अगदी आवडीने पराठे म्हणजेच कोबी देखील त्यांच्या पोटात जाते। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।